आपण जर लक्षात घेतली तर तुम्हाला कधी विचार येतो का, की नेमकं कॉटन साडी तयार कशी होते? हाही एक प्रश्न खूप सुंदर आहे. तर माझ्या डोक्यात आलं, की चला आज तुम्हाला सांगूया इकडे. ही बघा ही साडी आहे ना, याच्यामध्ये छोटे-छोटे, बारीक-बारीक धागे आहेत. हे सर्व कापसाचे असणार आहेत. बघू शकता हे जे आहे ना, पूर्ण कापसाचे हे धागे असतात आणि याच्यावर जे ऑरेंज कलरचा कलर केलेला आहे ना, पण त्याच्यावर जे काम आहे, ते कामकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्याच्यावर तुम्ही बघू शकता प्रिंट बनवल्यावर याच्यावर सिरोस्कीचं काम येणार आहे, स्टोन वर्कचं काम येणार आहे. त्याच्यावर प्रिंट असेल, वर्क असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स त्याच्यावर बसवले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला हे कलेक्शन दाखवते. ही एक साडी आहे. आता या साडीमध्ये तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या दिल्या जातात. आपला टॉपिक होता की नेमकं कॉटन साडी तयार कशी होते आणि कशा पद्धतीची तिची प्रोसेस होती. नक्कीच ही छोटीशी माहिती तुमच्या लक्षात आली असेल. या ठिकाणी कॉटन मटेरियल सर्वात जास्त उन्हाळ्यात विकलं जातं आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने तेवढीच त्यांची डिमांड असते. म्हणजे की कॉटन फॅब्रिकचं कुठलंही प्रॉडक्ट असलं तर त्याची जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडून डिमांड करत असतात. पण नेमकं कॉटन साडी आपण जर लक्षात घेतली तर तुम्हाला कधी विचार येतो का, की नेमकं कॉटन साडी तयार कशी होते? हाही एक प्रश्न खूप सुंदर आहे. तर माझ्या डोक्यात आलं, की चला आज तुम्हाला सांगूया, की नेमकं कॉटन साडी तयार कशी होते. जसं एखादं आपण सॅम्पल म्हणून घेऊया. कॉटन साडीचं बेसिक असतं कापूस. आपण कापूसने दिवा लावत असतो. लांब वातीचा, गोल वातीचा दिवा लावत असतो. त्या कापसाने बनत असते ही कॉटन साडी. कॉटन साडी त्याच्यामध्ये तुम्हाला जसं दिवा आपण लावतो ना, त्याच्यामध्ये कापूस असतो. आपण असं लांब अशा वाता बनवतो, हो की नाही? मग त्याच्याने एक मोठा धागा तयार होतो. ते मशीनने धागे तयार केले जातात असे लांब, 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 है ना? त्याच्यामध्ये तुम्हाला लांब धागे केल्यानंतर त्याच्यामध्ये कलर मिक्स होतात. कलर मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये कलर मिक्स झाल्यानंतर त्याची विविंग होते. विविंग म्हणजे तुम्हाला एक सांगू का, विविंगचा प्रश्न काय असतो? हे बघा, ही जी साडी आहे ना, या इकडे. ही बघा ही साडी आहे ना, याच्यामध्ये छोटे-छोटे, बारीक-बारीक धागे आहेत. हे सर्व कापसाचे असणार आहेत. बघू शकता हे जे आहे ना, पूर्ण कापसाचे हे धागे असतात आणि याच्यावर जे ऑरेंज कलरचा कलर केलेला आहे ना, हे पूर्ण विविंगने बनवलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करत आहात का, एक साडी किती ठिकाणातून येते. म्हणजे तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट घ्या, साडी घ्या, सूट घ्या, कुठलंही प्रॉडक्ट घ्या, ते खूप ठिकाणावरून येत असतं. तर आपण साडीकडे वळूया, ज्यामध्ये नंतर येतो आपला भाग. साडी एक पूर्ण प्लेन असते, म्हणजे की त्याच्यावर 100-150 मीटरचा एक पूर्ण थान असतो कॉटन साडीचा. मग ते कलर वाईज छाटले जातात. मग त्याच्यामध्ये ऑरेंज कलर असेल, म्हणजे की जेवढेही कलर असतील त्या पद्धतीने त्यांना छाटलं जातं. त्यानंतर विचार केला जातो त्याच्यावर कुठलं डिझाइन बनवायचं आहे. आता डिझाइनवरून पहिली आपण एक साडी बघितली होती, ही बघू शकता. स्टार्टिंगला तुम्ही अशी प्रिंट छपाई करू शकता, ज्याच्यावर तुम्हाला मल्टी कलरचं असेल किंवा पूर्ण प्लेन साडी सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतरचा भाग येत असतो आपल्यावर लेसचा. तुम्ही बघू शकता बऱ्याच लेस अशा असतात. अशा पद्धतीच्या लेस येतील. त्याच्यानंतर बेसिक एक गोष्ट येते ती म्हणजे की वर्क. प्रिंट झालं, लेस लावली गेली, पण त्याच्यावर जे काम आहे, ते कामकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्याच्यावर तुम्ही बघू शकता प्रिंट बनवल्यावर याच्यावर सिरोस्कीचं काम येणार आहे, स्टोन वर्कचं काम येणार आहे, ज्याच्यावर जरीची लेस मिळणार आहे आणि खूप सुंदर तुम्ही लाईव्ह बघू शकता. याच्यामध्ये सुद्धा धागे दिसत आहे तुम्हाला. बघा धाग्यांचं तुम्हाला कापसाचे धागे आहेत ना, ते तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे की एवढी मोठी प्रोसेस असते मंडळी, की त्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये कॉटनच फॅब्रिक येईल. पण त्याच्यातले जे प्रकार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यावर जरीची लेस असेल, एम्ब्रॉयडरीचं काम असेल, जसं बघा एम्ब्रॉयडरीचे पण तुम्हाला कॉटन साडी मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तयार होतात कॉटन फॅब्रिकमध्ये अजून कॉटनचे फॅब्रिक, जसं चंदेरी सिल्क आहे, मलमल कॉटन आहे. मलमल कॉटन म्हणजे की अगदी सॉफ्ट मटेरियल येते, एकदम म्हणजे गुळगुळीत मटेरियल येतं. ते आपल्याला कॉटन फॅब्रिकमध्येच मिळतं, पण त्याला मलमल कॉटन दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये जे आहे ना, खूप सॉफ्ट म्हणजे एकदम सॉफ्टनेस असतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही कॉटनचं हे मलमल कॉटनचा फॅब्रिक सुद्धा ठेवू शकता. आणि साडीचं बेसिक तुम्हाला मी जसं सांगितलं, की कॉटन साडी कापसाने बनते. कापूस जो तयार होतो त्याच्याने ही साडी तयार होत असते. त्याच्यावर प्रिंट असेल, वर्क असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स त्याच्यावर बसवले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला हे कलेक्शन दाखवते. ही एक साडी आहे. आता या साडीमध्ये धाग्याने तर काम केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला विविंगचं काम मिळणार आहे. म्हणजे की तुम्हाला जे आहे थ्रेडचं काम आहे, हे पूर्ण जे आहे ना मशीनने काम केलेलं असतं. म्हणजे की 100 ते 200 ठिकाणातून ही एक साडी आपल्यापर्यंत पोहोचत असते. तुम्ही बघू शकता हे प्रॉपर मशीनने काम केलेलं आहे आणि खूप सुंदर कॉटन साड्या उन्हाळ्याच्या हिशोबाने विकल्या जातात. जर तुम्हाला प्युअर कॉटन
चंदेरी कॉटन, मिक्स कॉटन ह्या सर्व साड्या हव्या असतील तर तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनला घेण्यासाठी. तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या दिल्या जातात. आपला टॉपिक होता की नेमकं कॉटन साडी तयार कशी होते आणि कशा पद्धतीची तिची प्रोसेस होते. नक्कीच ही छोटीशी माहिती तुमच्या लक्षात आली असेल. या ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन सेट टू सेट घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवते. हे जे आहे कात म्हणतो आपण, काताने तयार केलेली ही साडी आहे, बघू शकता. काताने तयार केलेली साडी आहे. ही स्टार्टिंगला जी असते ना आपण घेताना खूप कडक असते, तुम्ही फील करू शकता, खूप कडक असते. पण जेव्हा तिला आपण भिजवतो तेव्हा ती अगदी सॉफ्ट होऊन जाते. याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन्स दिल्या जातात. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे जे आहे काताची साडी मिळणार आहे. हे सर्व फॅब्रिक आहे, हे सर्व प्रोसेस आहे कॉटन साडीचे. नक्कीच एकदा भेट द्या. जर तुम्हाला व्यवसाय करण्या रिगार्डिंग जर साड्या हव्या असेल किंवा कुठलंही प्रॉडक्ट हवं असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. घरी बसल्या सर्व कलेक्शन मागू शकता. नक्कीच आजचा व्हिडिओ तर आवडला असेल. नेमकं साडी कशी बनते तुमचं डोक्यातला प्रश्न निघाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.